लोककलाकारांच्या कल्याणासाठी विलास पाटील यांच्या पाठीशी राहूया। कोल्हापूर जिल्हा लोककला कर संघाचा 12वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात संपन्न। कलाकार होण्यासाठी खूप कष्ट, मेहनत आणि श्रम असते, पण अलीकडे लोककला लोप पावत चालली आहे। लोककला टिकवायची असेल तर कलाकारांच्या हक्क आणि अधिकारासाठी अहोरात्र झटणाऱ्या विलास पाटील बेलवळेकर यांच्या पाठीशी राहण्याची गरज असल्याचे प्रतिपादन झंकार ऑर्केस्ट्राचे मालक रविकुमार सुतार यांनी व्यक्त केले। ते कोल्हापूर जिल्हा लोककलाकार संघाच्या 12व्या वर्धापन दिनानिमित्त राधानगरी तालुक्यातील अर्जुनवाडा येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते। अध्यक्षस्थानी सिने अभिनेते गजानन प्रभावळकर हे होते। विलासराव पाटील यांनी लोककलाकारांसाठी केलेलं काम आदर्शवत असल्याचे प्राध्यापक डॉक्टर अनंत गिरी यांनी सांगितलं। तसेच लोककला टिकण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेणं गरजेचं आहे। शोभा प्रभाळकर, पांडुरंग आवळकर, शाहीर रंगराव पाटील यांनी मनोगत व्यक्त केली। यावेळी आदर्श पत्रकार रामचंद्र चौगले यांच्यासह अन्य कलाकारांची वेगवेगळ्या पदावर निवड झाल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। यावेळी शंकर दाभाडे, बाजीराव चौगले, ज्ञानेश कोळी, गोपाळ गुरव, हरिदास पाटील, समाधान कांबळे, रेखा पाटील, पूजा डाबाळे, अकलूज लावणी विजेत्या शकुंतला जाधव, गणेश औंधकर, महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा लावणी विजेत्या लावण्या एकावडे आदी कलाकारांनी सादर केलेल्या गणगवळण, भजन, लावणी, शाहिरी गाणे, गोंधळ, वासुदेव गीतांनी कलाकार व रसिक श्रोत्यांची मने जिंकली। कार्यक्रमास लोककलाकार संघटनेचे अध्यक्ष विलास पाटील, सिने अभिनेत्री शोभा शिराळकर, लोककला संशोधक प्राध्यापक डॉक्टर अनंत गिरी, रामचंद्र चौगले, आकाश सोनावणे, जिल्हा संघटक शंकर ढवाळे, अशोक पवार, दिलीप कांबळे, तुकाराम पाटील, प्रसाद माळवी यांच्यासह संघटनेचे सर्व तालुक्यातील सर्व पदाधिकारी व पंचक्रोशीतील कलाकार व श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते। स्वागत प्रास्ताविक राज्य संपर्क प्रमुख रामचंद्र चौगले यांनी, सूत्रसंचालन विश्वास आरडे यांनी केलं। आभार भुदरगड तालुकाध्यक्ष जयसिंग पाटील यांनी मानले। पहिला लोकांना ब्रह्मपुत्रावर यायचा, ते पहाटेचा 3 वाजता यायचा गाव, तो पहाट लोक करावं। आज आपल्याला पहाट गाण, माचे गाण संभाजी महाराजांच्या तमाशामध्ये सुद्धा मी 10 कार्यक्रम केले आहेत। त्यांच्या तमाशामध्ये सुद्धा मी काम केलं। कलाकार असाच घडत नाही, लोकांना कार्यक्रम बघताना 2 तास आज वटवृक्ष झालेला बघायला मिळतोय। या व्यासपीठावरती उपस्थित असणारे या कार्यक्रमाचे उद्घाटक सर्व गौरवमूर्ती, आमच्या कोल्हापूर जिल्हा लोककलाकार संघाचे संस्थापक अध्यक्ष, आमच्या कोल्हापूर जिल्हा लोककलाकार संघाच्या अध्यक्षा, कोल्हापूर जिल्हा लोककलाकार संघाचे सर्व तालुका अध्यक्ष आणि तुम्ही लोक आहात म्हणून ही संघटना उभी राहिली। त्या संघटनेचा आता 12वा वर्धापन आहे, म्हणजे आता आपण 12वा वर्धापन म्हणजे आपलं 1 टप पूर्ण झालं, बरोबर आहे? 1 टप आपलं पूर्ण झालं। इथून पण आता अर्जुनवाडाहून दूधसागर न्यूज 9 साठी मुख्य संपादक महेश पाटील आणि कार्यकारी संपादक अविनाश तराळसर।